हो, ज्यांना भाऊबंद चांगला तो नवर देऊ अम्मा. मित्र जर नीच राहणार त्याला 10 क्रास कवय मोठ टाकतील बोया पीसनी जांगडो घाल देतील. मित्र भाऊबंद बडा चांगला पाहिजे आणि म्हणा भाऊबंद बी चांगला आहे तो वाडे. वाजवणारे म्हणणारे महाराज एक नंबर आहे. इकडे गायनाला साथ करतायत आमचे सागर बाबा. आपल्या परिसराची श्रीमंती आहे. बाजूमध्ये आमचे मिलिंद बाबा आहेत. दोघही लोक तुम्ही फक्त व का दिद्या नेंदाना होते खुरपे लई सुद्धा भाऊ कांदा लावाना होते नारे बांधले सुद्धा काय कोणा लिहिणं नाही देणं नाही. हो येवाना काम करीन नाही घे जावाना आपलं ठरेल उदड एका रोज आहे त्याप्रमाणे त्या बुनमुखे करा काय घेणं देणं नाही त्यासले. हो इकडे आमचे सगळे महाराज मंडळी परिसरातून आलेले आहेत सगळेजण. हो इकडे तर तुमच्या गावाची श्रीमंतीच आहे. ते म्हणजे नुसतं गावातच नाही महाराज. हो गावामध्ये कोणी विराज करस बाहेर काठी फिराय दको. हो बाकी ना तो हमारी गली में तो हमारी गली में तो तो घरी लागणार आहे काका. इथं वर्चस्व नाही. नाशिक पण गाजवतायत आमचे बाबा लहू बाबा तुमच्याच गावाचे. गावात राहून परमार्थ करणं कुठंतरी सोपं आहे पण बाहेर गावामध्ये सुद्धा त्यांची एवढे सप्ते आहेत महाराज. मी भरपूर सप्तांमध्ये कार्यक्रम करतो बाबांच्या आणि वजनात नियोजन असतं बरं. वजनात बाबांनी सांगावं लोकांनी ऐकावं असं वातावरण आहे. त्यांच्यासोबत आलेले आमचे जिभाऊ साहेब आहेत. मला वाटतं जिभाऊ आमचे देहूमध्ये गाथा मंदिराचे ट्रस्टी आहेत. एवढे चांगले लोक इथं कीर्तनात येऊन बसलेत. अजून सांगतो तुम्हाला माझ्यासोबत आलेले माझे जीवाभावाचे असणारे रिटायर फौजी आकलाडचे आमचे फौजी बापूसाहेब सुद्धा आलेले आहेत. नाही तर बऱ्याच ठिकाणी फौजीच नाही या वातावरण अजिबात टाळमेळ जमत. त्याच ना जरी सहज बी फोन आपला नातेवाईक होतील तुम्ही फक्त फोनवर बोलणं आहे का ए साला मार डालेंगे ओ भो राहू दे रे काका जगू दे रे. मग आम्ही नियामिरची जोर बागाडले तर तू मारामारी गोड नको करू गो. पर महाराज रिटायर झाल्याच्या नंतर लगेच जुळले माझ्यासोबत. माझं पहिलंच कीर्तन होतं आणि पहिल्याच कीर्तनात काही काही गोष्टी अशा असतात ना मिलिंद बाबा मी लोकांना ज्ञान जास्त सांगत नाही. मला माहिती आहे माझी कॅपॅसिटी किती आहे. मी खूप मोठा ज्ञानी महात्मा नाही आहे पण एवढं पक्क आहे की मार्केटमध्ये इकावणार मालिकच मी. समजे रा ना. हा को सांगू का कधी कधी मी हे पण मला मान्य मी मोठा साधू नाहीये. आज ते बी सांगणार आहे. आज तो अभंगच लिहायची म्हणते एवढ्यासाठी मी मोठा साधू नाहीये पण काही काही गोष्टी लोकांच्याकडे बघू नका. तुम्ही तुमचं काम करत राहा. भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही. इथं बरेच सर्व मला वाटतं आमचे माऊली परिवारातलेच लोक बसले बरोबर आहे ना. हो माझे अण्णा आलेले आहेत. आज ते लक्ष घे म्हणा अण्णास्वर. वा वा हे परिवार आहे ना मी याच परिवारातला आहे आणि आमचे आबासाहेब पिका आबा हा ना. वा वा भागाभागातून परिसरातून आलेले सगळे शोधते का. आता कसं आहे ना एवढ्या गर्दीमध्ये काही नावं सुटूही शकतात. तसं काय म्हणले लावजात ना का सर्व येलेत ना तुमले भगवान दे किराणा मन सारखा येड्या बागा नाव लिहिणं काय नाही लिहिणं काय. नाव घ्यायलाच पाहिजे अशी अपेक्षा ठेवायची नाही. या परिवारामध्ये मी लहानपणी या दिंडीमध्ये चाललेलो आहे. अण्णांना माहिती आहे. हो मी फक्त 10-11 वर्षाचा असायचो या दिंडीमध्ये चाललेलो आहे आणि चालत असताना परिस्थिती अशी होती महाराज धोतर बी नेसता येणे माले. हो धोतर असं जर का बैर दिशाला चालना गो सुटी घेते गुंडाई गांडायला येणं पडे अण्णा धोतर नेसा द्या हो. अशी परिस्थितीमध्ये या दिंडीमध्ये चाललोय. पण काय झालं माहिती आहे का मोठा गॅप पडला. मला जरा वृंदावनचा सहारा तिकडे भेटला. माझं जाणं येणं तिकडे वाढलं म्हणून इकडे संपर्क कमी झाला माझा. पण ना आती येस्त वय वाटस आपलं इका जायलोय ना घर पण शेवट त्या घरने जोडी येताजी आदेश आई मन होतं बॉस. मनामनमा जसं आहेस ना तसं तुम्हाला बी मन माराव द्या आपलं शेबू लायल झाड नाही ते बाकी ना त्यांना काय ठिकाण आहे त्याच कीर्तन दिदी ना का बरं मी जेल माही सुटी येईल.
तुनं काय नुकसान करता का तुनं वावर उलगाय दिन का मी बरेल पीक मा डोरे गाव दिनात का तू असा किडा काबो पाडस म्हणा विठ्ठल विठ्ठल सोप्या सोप्या गोष्टी आहेत बरं मी आज कीर्तनातून तुम्हाला सोपं सोपं सांगणार आहे न कळत एखाद्या व्यक्तीला बघितलंच नाही न बघता त्याचा दोष काढणं मूर्खपणाची लक्षण आहे मग त्या जागेवर मी जरी असलो तरी सुद्धा अण्णा काय मत आहे तुमचं बरोबर आहे ना ज्या माणसाला बघितलं नाही त्याची उगाच काहीतरी त्याची बदनामी करायची काय फायदा आहे दुसऱ्याचे पाय तोडून आपली उंची वाढवत नाही दादा बरोबरी करायची विठ्ठल लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा रवा नाही का त्या युक्तीप्रमाणे आमचे नाशिकचे भागवताचार्य महाराज सुद्धा इथं आरगाऊन वाजवायला बसलेत महाराज किती नम्रता आहे किती नम्रता आहे नाही ते बिगबरवाला बी 12 परतनवाला जोडे आवरावत नाही तू काय का बट रे तिथला आमनं मेरमा आट केले रे काका बरोबर आहे ना भागवताचार्य पण ते सुद्धा माझ्या कीर्तनात उपस्थित आहेत महाराज भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण साऊंड सिस्टीमचे मालक नंदूभाऊ गैरहजर आहे पण काही का असे ना नंदूभाऊंच्या जागेवर गणेश दादा आहेत अजिबात काही कमतरता नसणार मी या परिसरात आलो का आवर्जून गणेश भाऊंचं नाव सांगतो की साऊंड सिस्टीम सांगायची तर गणेश दादांची सांगायची एक नंबर साऊंड सिस्टीम आहे अजून माझ्यावर प्रेम करणारे आमचे निलेश दादा सुद्धा आलेले आहेत भागाभागातून परिसरातून आलेले सगळे होते कारण सगळे बाबा लोक हो आकलाडहून बरीच मंडळी आलेली आमचे किशोर दादा आहेत आमचे योगेश भाऊ आहेत आमचे मनोज दादा आहेत बरीच लोक आलेली सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होत नाही पण माझ्या कीर्तन हां अजून विशेष म्हणजे आमचे रिटायर पोलीस साहेब आलेले आहेत नांद्र्याहून आमचे पेटी मास्तर बाबा आलेले आहेत बरेच लांब लांबून लोक आलेले आहेत सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण माझ्या कीर्तनाच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगेल की माणसाने ना 10 मिनिटं मी माझे खाजगी घेतो प्रत्येक कीर्तनात तुम्हाला जीवन जगायची हे बाबा लोक आहेत यांना मी सांगेल एवढा मी ज्ञानी नाही आहे तर हे जे व्यासपीठ आहे ना या व्यासपीठावरनं जे बोललं जातं ना ते सत्य बोललं जातं हो कदाचित बोलणाऱ्याचा अधिकार काय आहे त्याच्यापेक्षा या व्यासपीठाचा अधिकार आहे याला किंमत आहे कारण कथा सांगणारे होते फक्त तरुण मुलगा होता सुखमुनी कथा सांगत होते कथा सांगणाराची वय काय या आणि ऐकणारे 88,000 वर्षाचे साधू होते पण एवढे ऐकत भारी होते ना की जणू काय त्यांना काय ऐकत कळतच नाही एवढ्या अंतकरणापासून ऐकत होते किती 20-22 वर्षाचा पोरगा कथा सांगतोय 88,000 वर्षाचे साधू बसून ऐकतायत इथं वयाला महत्व नाही इथं ज्ञानाला किंमत आहे म्हणून इथून सांगावं वाटतंय एखाद्या गरीब माणसाला कोणीतरी बदनाम करतय आणि त्याचं ऐकून आपण उगाच त्याची बदनामी नका करू एकदा त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारा त्याची मानसिकता काय कळेल तुम्हाला कदाचित सांगणारा चुकीचाही निरोप तुम्हाला सांगत असेल सांगू का सोपं करिशनी जिओ हॉटेलनं आपण खादच नाही जिओ हॉटेलनं खादच नाही कोणीतरी सांगत अरे बरोबर जेवण भेटत नाही अहो वायबारपणा करा ना नाही स्वतः एकदा जाई देखा ना 100-150 नुकसान वहिनी ती वहिनी खाई देखा ना आणि मग सांगा ना अरे ती हॉटेलमा बरोबर भेटत नाही याने हॉटेलनं तोंड बिद केलं नाही ती हॉटेलमा बरोबर भेटत नाही तुल कोण सांग तो सांगे तुल कोण सांग तो ताताना सांगे तुल कोण सांग ताताना सांगे अशा चायल खाणारा शेत रे भुया म्हणजे शेवट ऐकत बी भेटत त्यापेक्षा आपण आपल्या नियमात राहू बरोबर आहे की नाही अरे आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय दादा आणि मला खंत वाटते मिलिंद बाबा मी तुम्ही माझ्या प्रत्येक कीर्तनात असतात इकडे राहिल्याच्या नंतर 100 मधनं 99 कीर्तनांना ही मंडळी असते मला हे सांगावं वाटतंय आपणच जर आपल्या लोकांची बदनामी केली तर लोकांना ती पावटी बसस ना मग जास्त जरी एखादा चुकीचा त्याला कोपऱ्यात घ्या काना खाली वाजवा लेकरू आहे की आपलं बरोबर आहे ना अण्णा कोपरा मला त्यानं 2 कानमा द्या तो जर संस्कारी होईन ते तो ऐकेलीन 150 ना होईन ते निघी जाईल पण आपलं काम काय आहे त्याला जवळ घ्या एकदा त्याच्या डोक्यावरनं हात फिरवा कदाचित तो तुमचा शब्दात ऐकेल फक्त तुम्ही त्याला मयात दा काढा दया तिथे काढा हो बरे या तरुण भाऊशी डोकावर धरली ना मना खार दल्ला असली हा वेल डब्बा किडा पाडतं म्हणा आटे काय कोण शे नाही बा तसं पण आई व्हायरल होई जास ना त्याच ना लगून संदेश निघ जास म्हणा
विठ्ठल विठ्ठल ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा सगळ्याच लोकांना पचलं असेल का? अजिबात नाही. तुम्ही गावातल्या एखाद्या व्यक्तीला उभं करा, बिनविरोध सरपंच करा, बिनविरोध सरपंच झाल्याच्या नंतर ते सगळ्यांनाच मान्य असतं का? बिनविरोध सरपंच आहे, पण तरी सुद्धा मला ते पटी नाही राहत होते. पण सागर बाबाने मिलियन बाबाने आग्रदारा म्हणे ना म्हणणं पडणं बरोबर आहे ना. गावात सांगताना काय सांगतो? बिनविरोध सरपंच आहे, पण त्यांना बी किडा पाडणारा राहतोस. मग नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, हे सगळ्यांना पचलं असेल का? सगळ्यांना पचलं असेल का? अजिबात नाही. पोटात दुखतच लोकांच्या. एकानं परीक्षा घेतली, नाथबाबा खरंच एवढे शांत आहेत का? एका येवणाने नाथबाबांच्या अंगावर थुंकावं. किती वेळेस हो? 108 वेळेस थुंकले नाथबाबाच्या अंगावर. पण माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं, वरती सुद्धा नाही बघितलं. महाराज जायचे, स्नान करून यायचे, पुन्हा येऊन थुंकायचा. 108 वेळेस स्नान केल्याच्या नंतर येवणाला लाज वाटली. यवन अंगावरी थुंकिना प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त. यवन अंगावरी येऊनी थुंकला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, मुक्त केला. क्या बात है, वाह. येवण अंगावरी थुंकला. थुंकल्याच्या नंतर राग नाही केलं, प्रसाद देऊन त्याला मुक्त केलं. महाराज हे विचार माझ्या संतांचे आहेत. येवणाने जाऊन नाथबाबांचे पाय धरले, त्याला लाज वाटली. पर तेव्हाचे लोक जणणारे होते, पण तरी सुद्धा त्यासले नंतर काय होईना, आपण कडे बा आपलं चुकणं असं बरोबर आहे ना. आणि माणूस चुकीचा पुतळा आहे, चुकलंच तर कमीत कमी त्याला सवारी तरी लिहू मग नाही का. तरी एकाला नाही पटलं. गावात मीटिंग बसवली. नाथबाबा खरंच एवढे शांत आहेत का? एकानं विडा उचलला, म्हणले मी हे पद खोटं ठरवून दाखवतो, नाथबाबा शांती ब्रह्म आहेत असं खोटं ठरवून दाखवेल. मग त्यानं काय केलं? मी खोटं करून दाखवतो म्हणले. नाथबाबांना राग आणूनच दाखवतो. पायात चप्पल सकट घरात शिरला. घरात नाही, देव्हाऱ्यापर्यंत पोहोचला. नाथबाबा बघत होते, पण नाथबाबा एकही शब्द बोलत नाही. नाथबाबा एकही शब्द बोलत नाही. नाथबाबांनी पत्नीला आवाज दिला. नाथबाबांनी पत्नीला आवाज दिला. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? महाराज मंडळी कोणीच बोलू नका, महिला माता तुम्ही सांगा ना माया. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? हा कोण? वा ताई, वा वा, क्या बात आहे, वा वा. बाकी नसले काय वाटणं. आपला संत, आपल्या संतसना पत्न्या तेवढं तरी ध्यानमा ठेवत जा बहिणीचं. हाय कीर्तन मा ऐको ना, ध्यानमा ठेव. तुम्ही चालू कीर्तन मा सुद्धा चालू देते. माय मी इरायन तू गली तरी येत आहे, मजाने काय इरायन देते. गली मा बी हाची झुलू झुलू करत. हाय काय काम पडावशे तुमले. जे मुद्दा बने ते नाही. नाथबाबांची पत्नी आहे. नाथबाबांनी पत्नीला सांगितलं, गिरजे अगं आपल्याकडे अतिथी आलेला आहे, काहीतरी स्वयंपाक लाव ना. कारण आपलं शास्त्र आपल्याला शिकवतं, आपला धर्म आपल्याला शिकवतो, अतिथी देवो भव. आपला धर्म काय शिकवतो? अतिथी देवो भव. आपल्याकडे आलेला अतिथी आहे ना, जेवणाच्या वेळेस आला असेल त्याला जेवण विचारा, सकाळी आला असेल त्याला चहा विचारा. तो
तुमच्याकडे चहाची सुविधा नसेल, जेवणाची सुविधा नसेल, फुकटाचं पाणी तरी विचारा, नाही का? अतिथी देव भव. कारण येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो. कदाचित अतिथीच्या रूपात भगवंत सुद्धा परीक्षा घेऊ शकतो. म्हणून आपल्या कामाला आपण जागा राहायचं. गिरजाईनं स्वयंपाक लावला. अतिथी देव भव आहे. हा, पण अतिथी सुद्धा तेवढा समजदार पाहिजे बरं. जुना लोकेशनी म्हण होती, पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिनले जर राय घ्या ते तुम्ही लाच कती गई. कामे गरजे जर राय ना ते बरोबर आहे बा. काहीतरी दवाखाना ना कामे, काय आयुर्वेदिक कोणी वैद्यशीय मनीषण राहणं पड राहणं, नाही का? अडचण असेल तर काही प्रॉब्लेम नाही. एखादा नेता तेल निघत येईल लागस का हो ऐकत होतात काय नाही हो, कपाशा बी उलगी घ्यात. मग गडबडापेक्षा 8-10 दिन आठ टाइमपास करालो ना. हो टाइमपास, जीवन टाइमपास आहे का रे? हा, असं येईल पाहुणा असले काय अतिथी म्हणता येईल का? अजिबात नाही. एका ठिकाणी एक पाहुणा गेला. पाहुणा गेल्याच्या नंतर पहिला दिवस पाहुणचार, दुसरा दिवस पाहुणचार, तिसरा दिवस पाहुणचार. बाई नवराल म्हणे का हो माय आव काय जात नाही? चौथा दिन उगी घ्या म्हणे. आता तो जात नाही म्हणशील, मी कसं काय सांगू जाय म्हणशील. म्हणे काही पण करा पण याला काढा आहे, रोज रोज काय दांगडो घालले ना म्हणे घरमा. म्हणे देख आपल्याकडे पाहुणा येईल, आपल्या त्याला हाकलता येणार नाही, पण आयडिया करस म्हणे. काय तू किचन रूम गादी टाकी ठेव आणि उगाच भांडा उपस म्हणे. याने किचन रूम गादी टाकायला तिने गडी करीशने गादी ठेवली होती. बहिणी भांडा उपटा पाहुणा जोडी बसलो होता पुढला हॉलमा. तटीन उठना घरमा घ्या, टिपर लय घ्या ताई आणि गादीले कटबन शेपाल टाकी. कोणले गादीले मारेन बाई ना कोपराले. ओ माय नका ना, मी मर जाऊ ना. ओ माय नका ना. त्या पाहुणाला असं वाटलं की आपला मुडी याच ना घरमा दांगडू घुसना पाहुणा घरमाई पै घ्या. पाहुणा पै घ्या नेमका करना मालक बाहेर हॉल मध्ये कालू ना. पाहुणा पै घ्या बरोबर आयडिया काम मावणी म्हणे. बाईल म्हणे देख कसं डोकं चालावं म्हणे. कसं मी कसं तुला खोटं खोटं मार म्हणे. म्हणे हा ना माय, पण मी बी कशी खोटं खोटं रणू म्हणे. पाहुणा साना वाटे सांगे मी बी कसा खोटं खोटं जायला नाटक कर म्हणे. कितला नेता ते लो येऊ असा वायबर पाहुणा बी काय काम ना. अतिथी देव भव. गिरजे आपल्याकडे अतिथी आलेला काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. गिरजाईनं स्वयंपाक केला. पाहुण्याला जेवायला बसवलं, आसन वगैरे टाकलेलं आहे. पर त्याच्या लक्षात आलं आपण इथं पाहुणचार खायला आलेलो नाही या, जेवणाला आलेलो नाही या. इथं तर आपल्याला नाथबाबांचं पद खोटं ठरवायचंय आणि इथं तर आपल्याला नाथबाबा जीव घालताय. करावं काय? काही करून नाथबाबांना राग आला पाहिजे. प्रयत्न चालू आहेत. मग गिरजाई जीव वाढत होती का? गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला. हा अतिथी गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला. नाथबाबांचं लक्ष गेलं गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसलेला. काय वातावरण असेल बरं घरातलं? मी आता तुम्हाला विचारतो, आपल्या घरी कोणतरी अतिथी आलेला आहे आणि कुणीतरी अतिथी आल्याच्या नंतर त्याला आपण जेवणाला बोलवले, जेवण करतोय. जेवण करता करता उठणार ना आपली बायकोन पाठवर जाई बसणार. कसं काय वातावरण राहील? सर्वांना लग्न झालेत ना. तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा देखी राहणार बा. मी का साधू ना मठवर कीर्तन कराय नको. आपल्या घरी जर का कोणी अतिथी आलेला आहे, आपली पत्नी जेवू वाढते ना, आपल्या पत्नीच्या पाठीवर तो बसलेला अतिथी, मानसिकता कशी असेल आपली? महाराज राग राग मा आपण एक बुक्का मा मुक्का कर दिसू त्याले. पण माझ्या नाथबाबांनी वाईटही नाही बोलले. पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसलंय, जरा सांभाळवर का लागू नको दिवस पडेल ते. काय विचार होते नाथबाबांचे? गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसल्या, जरा सांभाळ, जरा जप, पडेल ना पोराला लागल म्हणले. महाराज संत शांत होते ना. संतांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ना, त्याच्या मागे गिरजाईचा सुद्धा तेवढाच हात होता. गिरजाईनं सांगितलं स्वामी ओ धनी काळजी करू नका. आणि पहिले पद्धतच तशी होती बरं का. पहिले पद्धत अशी होती ना, नवराले बायको धनी स्वामी मालक देव असं म्हणे. बरोबर आहे ना अण्णा? अजून पद्धत जुन्या बाया सांगतील ना. नवराला काय म्हणे? धनी कारभारी मालक देव आते पिंट्यान पप्पा आधी तिनं पप्पा कवट आहे बस. एक ठिकाणी बॅग ठेवाय गे म्हणे मुक्कामले.
सकाळ मग मी बी उठलो तो बा उठीस नाही किचन रूम मा कर राहता त्यांना किचन रूम बेडरूम माहिती त्यान बायकोन त्याला सांग म्हणे शशी म्हणे काय माझा पण एक कप चहा ठेवून द्या म्हणे मी उठलो ती बहिणी जोडी गो म्हणतात ताई म्हणे काय म्हणता अहो भाऊ तू ना जीज भाऊ शे का नाही म्हणे महाराज नवरा आहे म्हणे म्हणतो तू शेशी म्हण का नाही असं नाव तरी जीज बावले बावले त्यालाच म्हणतो बहीण नवराला नाही म्हणतो हो चिडी हो सोनचिडी नाही हो बहीण आपला धर्माने शिकवण नाही हो बहीण ती धनी स्वामी लेकर वागवायची सवय आहे म्हणले पडू देत नाही पोराला तुम्ही काळजी करू नका मी पण माय आहे ना मला लेकर वागवता येतात पडू देणार नाही पोराला महाराज नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाला ना याच्या मागे ना आई साहेबांचाही तेवढा हात होता बरं का माणूस पुढे जातो ना सगळ्या पुरुषांना सांगतो मी जरा तुमच्या विरोधात बोलतोय यांची बाजू घेऊन माणूस जर पुढे जात असेल तर एकटा माणूस काहीच करू शकत नाही जर बायकोचा सपोर्ट असला तरच माणूस पुढे जातो काय मत आहे तुमचं काय मत आहे बायकोना सपोर्ट शिवाय आपला शानपणच नाही बरोबर आहे की नाही तुमले चौकमामना महाराज मंडळी भेटू द्या तुम्ही जर फोन करा ए आपला गावमा सप्ताह चालू शे रविकिरण महाराज ना कीर्तन होतं कोजागिरी पौर्णिमानं एक काम कर सर्व महाराज असले चाललंय राहिनो आपण जावान पहिले जर चहा तयार राहिनी बाईने उलट विचारा नाही महाराज असले विचारा ना काही फराड बिराड करतील का थोडंफार महाराज लोक 10 ठिकाणी सांगतोस वा काय माणूस होता हो काय बाई होती हो काय स्वभाव मावली ना चहा सांगितलं नाश्ता विचार राहीन ती 10 ठिकाणी नाव निघस बरोबर आहे की नाही मग इज्जत 10 ठिकाणी वाढणी कोणामुळे बाईमुळे एखादा भाऊनी चौकमाई फोन करा नाही मन सांगे 4-5 जण शेतात चॅटी दे बाईने तर ताईनच फोन मा सांगू कोणता करत आलेला राय ना तू आको समजिले हो या नगर मा अक्का कुंदा मातीले रे काका बरोबर आहे की नाही बायकोच्या सपोर्ट शिवाय माणूस पुढे नाही तुम्ही मान्य करा अगर नका करू पत्नीचा सपोर्ट असेल तरच माणूस पुढे जातो काही 150 ऐकतात नाही या गोष्टी एक बाई सांगितले का तुम्ही जिथली इज्जत आहे ना ती मनामुळेच तू म्हणे मला शानपणा नको शिकाडू म्हणे बाई म्हणे ऐका ना तो म्हणे अजिबात नाही अख्खा गाव मला देखतात राम राम करस अख्खा गाव लोक मला मानतस बाई म्हणे पटा मानतस पण ती मनामुळे मी इज्जत वाढाय राहिनो तो ऐकेच नाही मग बाई म्हणे लेवानी का परीक्षा चालेल म्हणे नेमका आमदारकीनं निवड चालू होती चालू निवड मग भाऊ मस्त भाषण दी राहता आमच्या आमदारांना निवडून आणा आमचे आमदार जर का निवडून आले ना तर तुम्हाला घरकुल मंजूर करून देईल विहिरी मंजूर करून देईल तुमच्या गावातले रस्ते मस्त कॉन्क्रिटीकरण करून देईल एवढा वजनमा भाषण दी राहता मधमाज बाईने 8-10 वरीस ना पोऱ्याला म्हणे बावड्या वैरेतून बापले पुरण वाटाल बोलायले म्हणे 8-10 वरीस ना पोऱ्या स्टेजने जुळू ना म्हणे पप्पा भाऊन जोरमा चालू होतं तुमले घरकुल मंजूर करले सु येरी मंजूर करले सु रस्ता मंजूर करले सु पोऱ्या म्हणे पप्पा तुमले मन मायनी पुरण वाटाल बोलाव म्हणे याले यू वय आम्हा काम चाले हाव राग राग मा घर जाई राहता ज्या लोके सभा होतात सभा ऐकाले त्याच दांगडो दकाल पुढे आणि लोकेच ना काम आहे दांगडो दकाल बोलता आनंद येस लोकेच आता समधी लोक मागे गेली माणूस घरात गेला बाईला म्हणतो काका तुला अक्कल आहे का अगं कळलं पाहिजे म्हणले तुला म्हणे काय एवढ्या लोकांमध्ये मी भाषण देतोय तू काय बोलली म्हणले मी सांगितलं होतं ना मी ठरवलं तुमची इज्जत वाढवू शकते मी ठरवलं तुमची इज्जत घटवू शकते म्हणे आता ठीक आहे ही काय पण राखील काळजी करू नका बाई बाहेर आली लोकांना म्हणते तुम्ही काय बघायला आला तुम्हाला काय वाटलं मी माझ्या नवऱ्याला पुरण वाटायला बोलवलं अजिबात नाही मना नवराने सभा चालू शे इथला लोके ई बसेल सभामा मना नवराले असं बोलावं मी एवढा लोके मन माणूस ना मागे प्रचारले शेतच बुवा मी पुरण वाटी ठेले मन माणूसले आज सांगत तुम्ही तुमना हाते गाई पुरण वाटी द्या बुवा समजलं ना सोपं आहे नाही का म्हणून सांगतो पत्नीच्या सपोर्ट शिवाय माणसाची इज्जत नाही आणि नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं हे एकट्याच नाही तर त्यांच्या पत्नीचा सुद्धा तेवढा सपोर्ट होता तेव्हा नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं आणि ते नाथबाबा शांती ब्रह्मनाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्याला समजवतात किंवा या जर तुम्हाला भगवंताच्या जवळ जायचं असेल भगवंताच्या नजदीक जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर संतांचे पाय धरावे लागतील जोपर्यंत संतांच्या पाय लोटांगण घालत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही आहे जर तुम्हाला आमदाराला भेटायचं असेल
आमदाराला जर भेटायचं असेल तर अगोदर पीएला भेटावं लागतं. डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर अगोदर शिपाईला भेटावं लागतं नाही का, ते कंपाऊंडरला. जर का तुम्हाला शाळेत सरांना प्रिन्सिपल सरांना भेटायचं असेल तर शिपाई काकांना अगोदर भेटावं लागतं. जर महाराज प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं. आमदाराला भेटायच्या आधी पीएला भेटावं लागतं. हा तर जगाचा मालक आहे, याची भेट करण्यासाठी कोणीतरी मध्यस्थी असलं पाहिजे नाही का. मग जगाच्या मालकाशी आपलं नातं जोडतंय तो असतो संत. आणि त्या संतांच्या पायी लोटांगण घालायला नाथबाबा सांगतात. पण संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते हे जरी खरं आहे, पर संत म्हणावं कोणाला? माझ्यासारख्यानी पांढरे कपडे घातले कीर्तनाला उभा राहिलो म्हणून संत म्हणता येईल का? अजिबात नाही. एखाद्यानं भगवं वस्त्र धारण केलं मग त्याला साधू म्हणता येईल का? अजिबात नाही. संत कोणाला म्हणावं आणि साधू कोणाला म्हणावं? पहिले तर मला साधू सांगायला आवडेल, संतही सांगायला आवडेल. संत कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं? काही काही दिसायला असतात, काही काही माझ्यासारखे दिसायला पांढरे शुभ्र कपड्यात असतात, पण हे खरे संत असतात का? अजिबात नाही. शंका काढून टाका मनातली. पांढऱ्या कपड्यातले संतच असतील, बोलू नका. टाळकरी महाराज बोलू नका. मनबटीकडे ध्यान राहा. तुम्ही अजिबात बोलू नका, तुम्हाला पाय पडत नाही. ते लोके मला सांगते नाही तू नाचले आवर रे आमले काय शिकाळाय ना जाऊन, बोलू नका. पांढरे कपडे घातल्याच्या नंतर संत होत नाही. कबीरजी सांगतात ना, त्याच्यामधला एक प्रकार सांगतो. बगडा असतो का, बगडा, बगडा पाण्यामध्ये उभा राहतो. बगडा पाण्यात उभा राहतो. उभा राहायची पद्धत सुद्धा कशी? एका पायावर उभा राहतो. बरोबर आहे ना? एका पायावर उभा राहतो. त्या कीटकांना असं वाटतं पांढरा शुभ्रा एका पायावर उभा म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असला पाहिजे. बरोबर आहे ना? ते कीटक जवळ येतात, विश्वास करतात, कारण पांढरा शुभ्र शेवा, पांढरा शुभ्र काय गोटा करावं नाही हो, हाव काय धोका देवाव नाही हो ना. त्यासले काय सांगू, बाकी नस ना. नुसता वाघना चांबळा पंगरी लिहिले तर ओरिजिनल वाघ शे तसंच नाही. काही काही लोक आता आम्हाला बोलायला लागले, महाराज तुम्हाला माळकरी बेकार राहत असो. दादा माळकरी नाही बेकार, बेकार असणी माळा घाललेले. तो बगडा दिसायला पांढरा शुभ्र दिसतो. त्या कीटकांना असं वाटतं एवढा पांढरा शुभ्र एका पायावर उभा आहे म्हणजे तपस्वी साधू असला पाहिजे. ते कीटक जवळ येतात आणि हा बगडा उचललेला पाय ते कीटक जवळ आल्याच्या नंतर हाडूच पाय देतो आणि त्यांना खाऊन जातो. बरोबर आहे ना? हाडूच भक्षण करतो. दिसायला पांढरा शुभ्र होता, विश्वास केला, पण विश्वासाला खरा उतरला का? तो खरा उतरला का? अजिबात नाही. पांढऱ्या कपड्यातले सगळे साधू असतात का? नाही हो. काही काही लोकांना पद दिले जातात. हो, ते पद बिद मी काय सांगणार नाही, कारण मी त्या गोष्टीला अजिबात व्हॅल्यू देत नाही. हा, होतंय व्हिडिओ होऊ द्या ना. सत्यताई समाजाला कळली पाहिजे. गावचा सरपंच असेल तर त्याने गावातला विकास करावा, त्या सरपंच पदाला खरा आहे. माळकरी या माळकरीनं तेवढा नियमाचं पालन करावं, खरं उतरलं पाहिजे तर माळकरी खरा आहे. सांगू का साधूची व्याख्या? काही काही दिसतात बरं का, काही काही ब्रह्मचारी साधू असतात. भगवे कपडे घातले म्हणून साधू का? लग्न केलं नाही म्हणून साधू का? अजिबात नाही. तुम्ही जर तुमच्या पत्नीशी एक निष्ठ असाल, दुसऱ्या स्त्रीला जर माय बहिणीच्या नजरेत बघत असाल, तुम्ही तुमच्यापेक्षा मोठा साधू कोणी नाही. दुसऱ्याची आई बहीण ती आपली आई बहीण आहे. पत्नीशी एक निष्ठ राहा. आई शपथ सांगतो तुमच्या इतका मोठा साधू कोणी नसतो. आम्ही विष्णुदास तैसे नागे, आम्ही विष्णुदास तैसे विष्णुदास तैसे नागे, जाई वो तुम्हारे करी सायास, जाई वो तुम्हारे करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे नागे.
आमच्या सागरबाबांनी. आम्ही विष्णुदास, आमच्यासाठी परस्त्री आमची माय, आमची बहीण. माफी मागेल सगळ्या वारकऱ्यांची, सगळ्या मारकऱ्यांची. कदाचित माझा शब्द थोडा जड जातो बोलायला, ऐकायलाही जड जातो. माझी एवढी वय नाही का मी तुम्हाला उपदेश करेल, पण सांगू का खऱ्या माळकऱ्याची व्याख्या अशी आहे, गळ्यात जर माळ असेल तर परस्त्री आपली माय बहीण आहे. कारण आमच्या तुकोबरायांची शिकवण आहे, जाई होतो माते न करी सायास. आम्ही विष्णुदास महाराजांनी प्रमाण घेतलं नाही का. हा, वैष्णवांसाठी परस्त्री माई बहीण असते. खऱ्या वैष्णवाची गोष्ट करतोय, खानदानी वैष्णवाची गोष्ट करतोय. नालायकांचा विषय द्या सोडून. पहिली परिस्थिती अशी होती ना, महाराज लोकांना लोक विनंती करू करू सांगायचे, महाराज आपल्याकडे मुक्कामले चला, महाराज आपल्याकडे मुक्कामले चला. काही काही नालायकच नाही, इथला नालायकपणा करा. हा, ते ग्रामपंचायत मा झोपाल दाट. या नालायकच कर्तबदारी, दुसरं चांगला असले बी नळाय नाही. थोडं जड जास्त, पण मला काय खरं बोला सवय. मी अंग दुखाडाल बी बेत नाही, जे होईन ते होईन बुवा. उजवे घेत मग तब्येत दखीने एक एक जण का आणखीन दुसरं काय करते. अजिबात नाही, सत्यता मांडायला अजिबात घाबरायचं नाही. काही काही ब्रह्मचारी म्हणतात संन्यासाचा मठ आहे, संन्यासाचा मठ आहे, आणि मठाच्या जवळ पोरं खेळतात. एखाद्याने विचारावं, बच्चे किसके? संन्यासी बाबा के. हो म्हणा. बापरे, मग संन्यासी कसं म्हणा ना. एखाद्या साधुत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. हो, एखाद्या साधुत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण काही काही मोठाला दाखला असे निंदा करत बसतं, जे असले मोठा तरी कसं म्हणा ना. बरोबर आहे ना. अजिबात नाही. साधू संत एवढे सहज भेटत नाही. दिसतात ना, दिसतात, पण दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. दिसतात साधू, पण कसे? हे कैसे कैसे झाले हो, कैसे कैसे झाले हो, कैसे कैसे झाले हो, कैसे कैसे झाले हो, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी म्हणती साधू. अंगाला ओणी आला, डोळेचा कोणी करती पाप. ऐसे कैसे झाले बोलू, कर्म करुणी म्हणते साधू. ऐसे कैसे झाले बोलू, कर्म करुणी म्हणते साधू, कर्म करुणी म्हणती साधू. हे अंगलावणी आला खरा डोळे दाखवणी करती यांना साधू म्हणायचं का? सांगू का साधूची व्याख्या? चित्रेची देखुनी कामिना काम उपजे जयाची या मना, तो संन्यासी नोव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा विठ्ठल. असे जर साधू संत भेटले तर भगवंताची प्राप्ती ते काय करून देतील? त्यांनाच नाही भेटला तर ते प्राप्ती काय करून देणार आहे? पण खरा संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती, पण खरा संत एवढा सहज भेटत नाही. मग किती अवघड आहे. बघू